भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक अतिशय महत्त्वाचं आणि मोठं नाव सुधीर मुनगंटीवार यांच्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीची सुरुवात त्यांच्या महाविद्यालयीन जीवनापासून झाली। कॉलेजमध्ये असताना निवडणुका लढण्यापासून ते विद्यार्थी राजकारणात उतरले आणि तिथून राजकारणाचे कित्ते गिरवणं त्यांचं सुरू झालं। नंतरच्या काळातही त्यांचं सामाजिक आणि राजकीय कार्य सुरू राहिलं, पण त्याचं स्वरूप अतिशय छोटं होतं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वारसा घरातनं लाभलेला, घरातले संस्कारही त्या विचारांचे। त्याचा परिणाम स्वाभाविकच सुधीर भाऊंच्या सामाजिक कार्यामध्ये झळकायला लागला। 1995 ची विधानसभेची पहिली निवडणूक जिंकण्यापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांनी लोकसभेच्या 2 निवडणुका लढल्या होत्या। त्या दुर्दैवाने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला, पण त्या 2 निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनी जो सामाजिक आणि राजकीय जम बसवला त्याचं फलित 1995 मध्ये लढलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांच्या पदरी पडलं आणि या निवडणुकीत पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचा उमेदवार चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात निवडून येऊ शकला। आणि त्यानंतर मात्र मग सुधीर मुनगंटीवार यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही। सतत पुढचा टप्पा, सतत वरचा गड ते गाठत गेले आणि यश त्यांच्या पदरी पडत गेलं। अभ्यास, मेहनत, चिकाटी आणि प्रचंड जनसंपर्क याचा स्वाभाविक परिणाम मुनगंटीवार यांच्या कामातून दिसू लागला। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माझे सहकारी व मित्र सुधीरभाऊ मुनगंटीवार हे 30 जुलै रोजी वयाची 60 वर्ष पूर्ण करीत आहेत, म्हणजेच 61 मध्ये पदार्पण करतायत। त्यांचा यंदाचा वाढदिवस हा विशेष आहे। मी त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र शासनाचे माजी मंत्री आणि गेली अनेक वर्ष महाराष्ट्र विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करणारे सुधीरभाऊ मुनगंटीवार आम्हा सगळ्यांचे मित्र, यांचा 30 जुलैला वाढदिवसानिमित्ताने त्यांना खूप खूप शुभेच्छा। माजी मंत्री आणि आमदार, भारतीय जनता पार्टीचे नेते आणि आमचे स्नेही मित्र सुधीर मुनगंटीवार साहेबांना मी मनापासून व्यक्तिशः या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। महाराष्ट्रामध्ये एक मंत्री म्हणून आणि आमदार म्हणून त्यांनी अतिशय इनोव्हेटिव्ह काम केलं। फॉरेस्टचे मंत्री म्हणून त्यांनी चंद्रपूर बल्लारशामध्ये केलेलं काम, त्यांची सैनिक शाळा आणि अर्थमंत्री म्हणून केलेलं काम आपल्या सगळ्यांच्याच लक्षात आहे। ते अतिशय अभ्यासू आहेत। प्रत्येक विषयाचा साकल्याने अभ्यास आणि त्या आधारावरच बोलणे हा त्यांचा स्थायी भाव आहे। त्यामुळेच राज्याचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामगिरीची विशेष छाप सोडली। सुधीरभाऊ अतिशय व्यवस्थित, आपल्याला म्हणायचं आहे ते मांडणारे आहेत, पटवणारे आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रचंड प्रवासाची तयारी। बऱ्याच वेळेला व्यासंग असला की प्रवासाची तयारी नसते, प्रचंड प्रवासाची तयारी, सर्व लोकांना आपलंसं करण्याची हातोटी, जगन्मित्र, आणि तरीही इतके सगळे गुण असताना प्रचंड नम्र व्यक्तिमत्व असे आम्हा सगळ्यांचे मित्र सुधीर भाऊ हे शब्द उच्चारले की 50 कोटी वृक्ष लागवडीचा विक्रम आठवतो। वन विभागाला त्यांनी जनमानसात जी ओळख निर्माण करून दिली, त्यामुळे देशामध्ये महाराष्ट्राचं देखील नाव उज्ज्वल झालेलं आहे। सुधीर भाऊ कार्यकर्त्यामध्येही लोकप्रिय आहेत आणि सुधीर भाऊंनी चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याच्या विकासामध्येही मोठं काम केलेलं आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना नागपूर विद्यापीठाला मिळावं याचं खऱ्या अर्थाने श्रेय सुधीर भाऊंना आहे। आणि आजही सुधीर भाऊ विदर्भाच्या विकासाकरता, महाराष्ट्राच्या विकासाकरता सातत्याने काम करत आहेत। तारीख आणि वेळेची अचूक नोंद ठेवणे आणि त्याच आधारावर समोरच्याला कोंडीत पकडणे, यामुळे सुधीर भाऊ सत्तेत असो की विरोधात कायम आपल्या कामाची छाप पाडतात। कुठल्याही कामाचा फॉलोअप करण्याची आणि त्याची अचूक नोंद ठेवण्याची त्यांची स्वतःची वेगळी पद्धत आहे। मिश्किल स्वभावामुळे सुधीर भाऊ आणि त्यांचं भाषण हे सर्वांना प्रिय आहे। हे राजकीयच नव्हे तर माध्यमांमध्ये देखील लोकप्रिय आहेत। नव्या पिढीतल्या लोकप्रतिनिधींना देखील त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे। त्यांची एखाद्या विषयावरची जी काही हातोटी आणि अभ्यास जो आहे
आणि त्यांचं जे काही एखादा विषय घेतल्यानंतर त्यावरचा पूर्ण ती ग्रीप असते, त्यांचा अभ्यास असतो आणि त्याच्यामध्ये त्यांची जी काही संशोधन करण्याची सवय आहे, त्यामुळे सुधीर भाऊ हे आम्हा सगळ्यांसमोर एक आदर्श असं व्यक्तिमत्व आहे. साधारणतः कर्तृत्व आणि नम्रता यांचं कॉम्बिनेशन अलीकडे मिळत नाही, पण सुधीर भाऊ कर्तृत्वानी आहेत आणि नम्रही आहेत. अशा आमच्या या मित्राला, आमच्या नेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना उरलेला सगळा काळ राजकीय जीवनामध्ये त्यांना खूप नवनवीन जबाबदाऱ्या मिळाव्यात अशी त्यांना शुभेच्छा आहेत. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या आणि असेच लोकसेवेचे व्रत अखंड त्यांच्या हातून होत राहो अशा खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना वाढदिवसानिमित्त पुनश्च एकदा मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. परमेश्वरांनी त्यांना दीर्घायुष्य द्यावं, पॉझिटिव्ह शक्ती द्यावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सुधीर भाऊ, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. राज्याच्या एका टोकावर असलेल्या चंद्रपूर सारख्या विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर त्यांनी विधानसभेच्या कामकाजात जी अमीट छाप उमटवली त्याचाही परिणाम सगळीकडे दिसायला लागला. सगळे लोक त्यांचं कौतुक करू लागले. सगळीकडे त्यांच्या कामाची दखल घेतली जाऊ लागली. विधिमंडळात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या आयुधांचा उपयोग करून लोकांचे प्रश्न सोडवले जाऊ शकतात हे मुनगंटीवार यांनी त्यांच्या कामातून सिद्ध केलं. विधिमंडळात उपलब्ध असलेल्या या आयुधांचा वापर त्यांनी लोकसेवेसाठी केला. या आयुधांचा वापर त्यांनी शस्त्र म्हणून केला. त्याच्यातून जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यालाही यश येऊ लागलं. त्याच्यामुळे उत्कृष्ट काम करणारा एक आमदार अशी त्यांची ख्याती झाली. त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघापलीकडे लोक स्वतःचे प्रश्न घेऊन, स्वतःच्या समस्या घेऊन सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे यायला लागले. विधानसभेत त्यांनी प्रश्न मांडला की तो सोडवला जातो असा एक समज लोकांच्या मनात निर्माण झाला आणि तो बहुतांशी खरा पण होता, बरोबर पण होता. कारण सुधीर मुनगंटीवार यांची प्रश्न मांडण्याची पद्धतच अशी होती. कायद्याचा आधार घेत विधिमंडळातल्या आयुधांचा उपयोग करत ते प्रश्नांची मांडणी सभागृहात करायचे आणि स्वाभाविकपणे सरकारला, प्रशासनाला त्याची दखल घ्यावी लागायची. त्याच्यामुळे विरोधी पक्षात असलेला एक आमदार सरकारकडनं आपल्या मतदारसंघाचे, आपल्या मतदारांचे आणि राज्यातल्या जनतेचे प्रश्न सोडवून घेऊ शकतो असं एक वेगळंच उदाहरण सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या कामाच्या वेगळ्या शैलीतून सिद्ध केलं. या त्यांच्या कामाची दखल समाज घेऊ लागला, लोक घेऊ लागले आणि पक्षही घेऊ लागला. पक्षातही वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे कालांतराने येत गेल्या. आलेली प्रत्येक जबाबदारी ते यशस्वीपणे पार पाडू लागले आणि त्याचा स्वाभाविक परिणाम म्हणून भारतीय जनता पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद सुद्धा त्यांच्याकडे चालून आलं. गत 30 वर्षों से माननीय श्री सुधीर जी हमारे बल्लारपुर विधानसभा क्षेत्र का नेतृत्व कर रहे हैं. उनके नेतृत्व के अंदर बल्लारपुर विधानसभा क्षेत्र का जो विकास हुआ है वो पूरे महाराष्ट्र के अंदर में एक अतुलनीय कार्य है. और सुधीर भाऊ जो है जिस चीज़ को प्रण कर लेते हैं उस कार्य को पूरा करते हैं. कई उन्होंने जो रोगी है कैंसर से लेके और बड़े बड़े जो बीमारियां उनका भी जो इलाज करवाते हैं यहाँ से लेके मुंबई तक लोगों का, आज सुधीर जी पूरे जनता के दिल में छाए हुए है. जनता उन्हें मसीहा के रूप में जानती है और सुधीर जी बल्लारपुर शहर का ऐसा विकास किया है जिसे हम बखान नहीं कर सकते. उन्होंने कहा था कि बल्लारपुर शहर को मैं महाराष्ट्र का सबसे सुंदर शहर बनाऊंगा. उन्होंने करके दिखाया है. और कल सुधीर जी का 30 तारीख को जन्मदिन है. उस जन्मदिन के अवसर पर बल्लारपुर वासियों की ओर से हम उनको शुभकामना देते हैं और भगवान से प्रार्थना करते हैं उनको भगवान लंबी उम्र दे और ऐसे ही विकास के कार्य करते रहे. महाराष्ट्राच्या विकासाचे शिल्पकार, गोरगरीब जनतेचे कैवारी सन्माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवारजी यांचा वाढदिवस हा अवघ्या महाराष्ट्रामध्ये सेवा सप्ताह म्हणून कार्यकर्त्यांकडून साजरा करण्यात येतो. सन्माननीय सुधीरभाऊंच्या वाढदिवसानिमित्त बल्लारपूर शहरामध्ये सुद्धा अनेक उपक्रम आम्ही साजरे करत आहोत. याच्यामध्ये ज्या गरजू लोकांना काही राशनच्या किट्स असेल आणि काही लोकांना काही मदत साहित्य लागत असेल ते मदत साहित्य आम्ही देऊन राहिलेलो आहोत. तसंच जे विद्यार्थी मेरिटमध्ये पास झालेले आहे अशा विद्यार्थ्यांचा आम्ही सत्कारसुद्धा करणार आहोत आणि काही ठिकाणी ब्लड कॅम्पसुद्धा आमच्या माध्यमातून होणार आहे. आणि अशा विकासाचे शिल्पकार सुधीरभाऊ मुनगंटीवारजी
यांचा वाढदिवस आहे. मी माझ्या वतीने आणि युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने सुधीर भाऊंना वाढदिवसाच्या कोटी कोटी मंगलमय शुभेच्छा देतो. धन्यवाद. जळगावच्या अधिवेशनात भारतीय जनता पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद स्वीकारल्यानंतर नंतरची 3 वर्ष त्यांनी ज्या झपाट्याने पक्ष वाढवण्यासाठी, पक्षाला शिस्त लावण्यासाठी आणि पक्षात कामाची एक वेगळी पद्धत निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले, त्याला तोड नाही. कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवण्याची एक वेगळी तऱ्हा सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या कार्यशैलीतून लोकांना दाखवून दिली. 1995 मध्ये जेव्हा युतीचं पहिल्यांदा सरकार आलं, तेव्हा शेवटच्या 6 महिन्यात सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं. पर्यटन विभागाचा कारभार त्यांच्याकडे आला, पण तो कार्यकाळ अतिशय छोटा होता. त्यानंतर अलीकडच्या युतीच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे पूर्ण 5 वर्षांचं वित्त आणि नियोजन मंत्रालयाचा कारभार त्यांच्याकडे आला, वन मंत्रालयाचा कारभार त्यांच्याकडे आला. या विभागाचा कारभार त्यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी कार्यालयाची रचना बदलण्यापासून तर कामाच्या पद्धती स्वतःच्या तऱ्हेने निर्माण करण्यापर्यंतचे वेगवेगळे पावलं उचलले. त्याच्यामुळे ISO प्रमाणपत्र एखाद्या सरकारी कार्यालयाला मिळू शकते, हेही त्यांच्या रूपाने पहिल्यांदा सिद्ध झालं. एकूण पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता, आमदार, मंत्री, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये पदाधिकारी असे वेगवेगळे टप्पे सुधीर मुनगंटीवार यांच्या राजकीय जीवनात आले. एकीकडे राजकीय पक्षाचं काम करत असताना स्वतःची जी छाप सुधीर मुनगंटीवार यांना सोडता आली, त्याच पद्धतीचं काम त्यांनी सामाजिक क्षेत्रात सुद्धा केलं. सरकारकडून एखादा प्रकल्प खेचून आणणे असो, राज्यसभा आणि विधान परिषदेतल्या वेगवेगळ्या आमदारांशी संपर्क साधून स्वतःच्या मतदारसंघासाठी निधी खेचून आणण्याचा विषय असो, एखादं सार्वजनिक वाचनालय सुरू करून त्याचा कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयोग होईल या दृष्टीने त्याची रचना निर्माण करण्याचा विषय असो, पत्र व्यवहाराच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघातल्या लोकांना किंवा अगदी मतदारसंघाच्या बाहेरच्याही लोकांना जमेल ती मदत, अगदी वैद्यकीय क्षेत्रापासून तर शैक्षणिक क्षेत्रापर्यंतच्या ज्याची ज्याला जी गरज असेल ती गरज संबंधित लोकांकडनं मिळवून कशी देता येईल यासाठी नेहमीच त्यांचा पुढाकार राहिला. त्याच्यामुळे एक प्रचंड लोकप्रियता सुधीर मुनगंटीवार नावाच्या या व्यक्तिमत्वाला लाभली. एका राजकारण्यापलीकडेही एक अतिशय सालस, सुस्वभावी असा माणूस त्यांच्यात लोक बघतात. सुधीर मुनगंटीवार यांचा आज वाढदिवस आहे. आपण सगळे मिळून त्यांना भरपूर शुभेच्छा देऊया. त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्यात भविष्यातही त्यांना नवनवीन टप्पे गाठता यावेत, त्यांना भरपूर यश मिळावं अशा शुभेच्छा त्यांच्या आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सगळे मिळून देऊया. सुधीर भाऊ, आपल्याला खूप खूप शुभेच्छा.